काय झालं? अरमापूर कसं गेलंय? हार्ड गेलंय ना. काय झालंय? पहिले पा आपण असे केलंय, याला पुल केलंय, सोडलं तरी ते रिमेन एका जागेवर स्थिर राहिलंय. आत गेलंय का? नाही. कारण काय असेल नंतर सांगतोय. आता काय करायचं? मी काय केलंय तर याला लोटलंय, पुश केलंय आतमध्ये. ओके, आता याला मी इथं होल्ड टाइटली क्लोज केलंय विथ माय फिंगर. ओके, आता काय करणार आहोत? मी याला पुल करणार आहे. केलंय पुल. पुल केलंय. मला जड जात आहे ओढायला. आता सोडून देतो. सोडल्यानंतर काय झालं की त्याच्या ओरिजिनल पोझिशनला परत गेले. आपोआप मी सोडलं तसं ते आत गेले. बरोबर आहे? पा परत. ओके, आता टाईट होतंय. सोडलंय, पटकन आत गेले. कारण काय? नो, एअरचा प्रेशर म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला? एअरचा प्रेशर. मित्रांनो, आपण जेव्हा एक पुल करतोय, आता जेव्हा याचं होल ओपन असतं समोरचं, आपण जर पुल केलं तर काय होतं? एअर आतमध्ये येते. एअर आतमध्ये येते. आल्यानंतर याला जर सोडलं, हे रिमेन राहतं एका ठिकाणी. का राहतं एका ठिकाणी रिमेन? कारण आतल्या एअरनं सारखंच प्रेशर असतं. या दंड्यावरही प्रेशर तेवढंच असतं आणि आता या होल मधून आत त्या एअरवर सुद्धा, आतून त्या पिस्टनवर सुद्धा तेवढंच प्रेशर असतं. त्याच्यामुळं काय होतं? तो दंड्या आत जात नाही. तो दट्ट्या आत जात नाही. त्याला पिस्टन म्हणतो. तो पिस्टन आपोआप आत जात नाही. पण आपण आता होल बंद केलं. आता समजा आपण लोटल्याला बंद केलं आणि पुल केलेला आपण जड जात आहे ते, कारण आत एअर नाही. आता व्हॅक्यूम तयार झालाय. व्हॅक्यूम आतमध्ये काय तयार झाला? व्हॅक्यूम तयार झालाय. आणि व्हॅक्यूम तयार झाल्यानंतर आता हे पिस्टन मोडायला आपल्याला जड जातो. आता हा सोडल्यानंतर काय होईल? परत जाईल. कारण इकडे या पिस्टन वरती काय आहे? एअरचं प्रेशर आहे. काय आहे? आणि पलीकडनं प्रेशर आहे का? आता का नाही प्रेशर आतमध्ये? मी होल हा बंद केलेला आहे, टाइटली क्लोज केलेला आहे तो होल. आता हे सोडल्यानंतर पहा कसं होतं? हे सोडल्यानंतर पटकन आपल्या मूळ स्थितीत चाललं जातं. कारण या पिस्टनवर काय असतं? एअर प्रेशर असतं. म्हणजे एअरला काय असते? प्रेशर असते. मित्रांनो, काय असतं? प्रेशर असतं. ओके, थँक्यू.